अक्कलकोट नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकेल असा विश्वास मिलन कल्याण शेट्टी यांनी BR न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केला आहे। अक्कलकोट तालुक्यातील जनतेने सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर 2 वेळा विश्वास दाखवत 2 वेळा त्यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठविले। याची जाणीव ठेवून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी राज्य आणि केंद्रातून भरीव निधी आणला। आज अक्कलकोट शहर आणि तालुक्यात हजारो कोटींच्या विकास कामांना सुरुवात झाली असून जनता निश्चितच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं भारतीय जनता पक्षाचे अक्कलकोट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी यांनी बोलताना सांगितलं। भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आज तागायत अक्कलकोट तालुक्याचा विकास कधीच झाला नव्हता। 2019ला विधानसभेमध्ये सचिनदादा कल्याण शेट्टी बहुमताने निवडून आले। तेव्हापासून आज तागायत म्हणजे 2025 पर्यंत सचिनदादांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा गाडा एवढा सुरळीत चालवला आहे। त्यामुळे अक्कलकोट तालुका व अक्कलकोट शहरवासियांनी भारतीय जनता पार्टी व कल्याण शेट्टी कुटुंबीय खूप मोठं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद असल्यामुळं आज आम्ही सगळीकडे मतं मागायला गेल्यावर नगरपालिका निवडणुकीसंदर्भात मतं मागायला गेल्यावर लोकांनी एवढं आपुलकीनं आमचं स्वागत केलं आणि प्रत्येक घरोघरी गेल्यानंतर लोकांनी आम्हाला आशीर्वादरूपी पाठिंबा दर्शवला की निश्चिंत राहा, तुम्ही सगळेजण तुमच्या पॅनलला मतदान करू आणि तुमचं संपूर्ण 25 नगरसेवक व नगराध्यक्षला आम्ही मतदान करू असं आशीर्वादरूपी पाठिंबा दर्शवलं आणि प्रत्येक लोकांनी व्यवस्थित मतदान करून 25 नगरसेवक आमचे निवडून येतील असं खात्री वाटते मला। इथं ऑफिसमध्ये बसून तुम्हाला सांगण्यापेक्षा आपण सगळ्या पत्रकारांनी अक्कलकोट शहरात तालुक्यात एक फेरी मारावं। का फेरी मारावं आम्ही सांगतोय म्हणून तसं नाही, तुम्ही तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमाने लोकांपर्यंत चालू असलेले कामं जर दाखवलात ना लोकांना विश्वास पटेल। तर यावेळी अक्कलकोट तालुका भाजपचे अध्यक्ष शिवशरण जोजन यांनी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता तालुक्यातील दुधनी, मैंदर्गी आणि अक्कलकोट या तीनही नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त केली। सकाळी ठीक 10 वाजता अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी नगर परिषद ही मतमोजणी ठीक सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे। मतदारांचा उत्साह व कार्यकर्त्यांची धडपड पाहता तिन्ही नगरपालिकावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे। गेल्या वेळेससुद्धा अक्कलकोट नगरपरिषद भाजपचेच नगराध्यक्ष होते, त्यावेळेस नगराध्यक्ष 16 नगरसेवक निवडून आले होते, पण यावेळेस 25 नगरसेवक, नगरसेविका व नगराध्यक्ष अक्कलकोटमध्ये निवडून येईल। तसेच मैंदर्गीला गेल्या वेळेससुद्धा नगराध्यक्ष आमचाच होता, यावेळेससुद्धा खालचे नगरसेवकसुद्धा निवडून यायची दाट शक्यता मैंदर्गी येथे निर्माण झालेली आहे। अगोदर तिथं स्थानिक पातळीवर निवडणूक होत होती, पण दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर मैंदर्गीला निवडणूक होत आहे। तशाच प्रकारे दुधनीमध्ये सुद्धा नगराध्यक्ष आमचा होता, नगरसेवक खाली 4च होते, पण यावेळेससुद्धा तिथेसुद्धा नगरसेवक जास्तीत जास्त निवडून मेजॉरिटी येण्याची शक्यता आहे। निश्चितप्रमाणे तिन्ही नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हावर निवडून येतील। अक्कलकोट तालुक्यात दुधनी, मैंदर्गी आणि अक्कलकोट अशा तीनही नगर परिषदांचा निकाल उद्या लागणार असून भाजपने तीनही ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केला असून त्यांची लढत प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटाच्या विरुद्धच होताना दिसत आहे। त्यातच अक्कलकोट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी हे भाजपकडून आपले नशीब आजमावत असल्याने अक्कलकोट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे।